साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। बस कंडक्टरचा असाही प्रामाणिकपणा। रविवारी सायंकाळी कुर्डवाडी बसस्थानकावर एका महिलेच्या मौल्यवान साहित्य आणि मोबाईल फोन असलेली बॅग बस कंडक्टर यांनी परत करून प्रामाणिकपणा अजून जिवंत आहे हे दाखवून दिले। कुर्डवाडी लहू बसस्थानकावर प्रवास करत असताना एका महिलेच्या मौल्यवान वस्तू व मोबाईल असलेली बॅग बस कंडक्टर बाळासाहेब लोखंडे यांना बसमध्ये बेवारस स्थितीत असल्याचे दिसले। त्यांनी इतर प्रवाशाकडे चौकशी केली असता कोणीच याबाबत हक्क न सांगितल्याने ते कुर्डवाडीच्या बस डेपोत जमा केले असताना सोमवारी सकाळी हरवलेल्या महिलेने आपली वस्तू रविवारी लहू कुर्डवाडी या बसमध्ये बॅग हरविली आहे। त्यात मौल्यवान वस्तू, मोबाईल आदी वस्तू असल्याचा पुरावा दिल्यानंतर बस कंडक्टर बाबासाहेब लोखंडे यांनी सुपूर्द केले। वस्तू संबंधित पोहोच करण्यात आले। याबाबत बस कंडक्टर बाबासाहेब लोखंडे यांनी अधिक माहिती दिली। यात त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल महिला प्रवाशासह सहकाऱ्यांनी लोखंडे यांचे कौतुक केले। बाबासाहेब दरावा लोखरी, कुर्डवाडी आकार चालक। काल माझी ड्युटी गाणगापूर कुर्डवाडी असताना बसमध्ये महिला प्रवाशांचे मोबाईल किंवा बाकीचे जे वस्तू होत्या गाळ झालेल्या ते प्रवाशांना आणून त्यांचे मोबाईल त्यांना परत रिटर्न केले। पर्स राहिलेले असते त्यांनाही परत रिटर्न केलेले आहे। अशा वस्तू आम्ही सापडल्यानंतर प्रवाशाचा विश्वास हा आमच्यावर मोठा असतो आणि आम्ही ते विश्वास कधीही गमावत नाही। वस्तू ज्यांच्या म्हणजे गाळ झालेल्या आहे की आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्यांना प्रोसेस करतो। आज काल हरलेला प्रवासी आज संपर्क करून त्यांचा संपर्क झाल्यानंतर त्यांना ते सामान परत देण्यात आलं। काय त्यांनी आभार व्यक्त केलेत व तुमचा प्रामाणिकपणा बघून म्हणजे त्यांना कौतुक केले त्यांनी। मी इथंच कुर्डवाडीपाशी छोटं लवळ म्हणून गाव आहे, त्या गावात प्रॉपर लवळमध्ये राहतो। हां, इथून पुढे पण असेच कार्य व प्रवाशांच्या सेवेसाठी जाणे म्हणजे उपलब्ध होतं तरी काय आमच्या वरिष्ठांना कळून तर ते 2 दिवस म्हणजे जर वस्तू देण्यासारखं असं कन्फर्म करून देतात ना, कारण एक दिवस वाट बघतो आम्ही। जर आमच्याकडे कन्फर्म झाले तर आम्ही त्यांच्या परत करतो आणि जर समजा प्रवाशासंघ जर कन्फर्म नाही झाली तर आमच्या वरिष्ठांकडे ऑफिसमध्ये त्याची एंट्री करून ऑफिसमध्ये जमा करतो। मग ते जर प्रवाशांना जर तिकीट असेल तर त्या कन्फर्म करून तिथून डेपोतून घेऊन जाऊ शकतो। तर सदर प्रवाशांनी बसमध्ये चढताना किंवा उतरताना आपले पर्स म्हणजे मोबाईल किंवा इतर जे म्हणजे मौल्यवान वस्तू ते सांभाळून ठेवण्याची जबाबदारीसुद्धा त्यांनी ठेवली पाहिजे आणि चढ उतरताना तेवढं लक्ष काटेपूर्वक दिलं पाहिजे, कारण सध्या बाजारात चोऱ्याचं प्रमाण खूप मोठं आहे। तेवढ्या मौल्यवान वस्तू त्यांनी थोडा सांभाळ केला पाहिजे।